अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती चैनल से। अभी हम पहुंचे हैं बडनेरा नई बस्ती झंझारपुरा, जहां बडनेरा प्रभाग 22 के शिंदे गुट के चारों प्रत्याशी की यहाँ पे ऑफिस के जो ऑफिस जिनके यहाँ पे उनके ऑफिस की उद्घाटन है, ऑफिस का ओपनिंग है। और इस ओपनिंग के लिए हमारे महाराष्ट्र राज्य के संजय जी राठौर कैबिनेट मिनिस्टर यहाँ पहुंच रहे हैं, और साथ में पालक मंत्री भी है, यहाँ है वो यवतमाल के। और बस कुछ ही समय में यहाँ पहुंचने वाले हैं। और यहाँ पे शिवसेना शिंदे गुट के ऑफिस का यहाँ उद्घाटन होने जा रहा है। जो प्रभाग 22 से 4 कैंडिडेट है जो खड़े हुए, हमारे पहुरकर ताई है और सरोदे भाभी है, संजय जी कटारी है, ललित जी झंझाड़ है। चारों कैंडिडेट यहाँ पे खड़े हैं शिवसेना से, और शिंदे गुट से है ये प्रत्याशी। और महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मिनिस्टर संजय जी राठौर और माजी आमदार दरियापुर के अभिजीत जी अर्थुर, वो भी यहाँ पहुँचने वाले हैं। हमारी पितृताई है धाने पाटिल जी है यहाँ पे, माजी माजी आमदार। मैं दिखाना चाहूँगा थोड़ा सा आगे लेके, अभी कुछ ही समय में यहाँ पे पहुँचने वाले हैं। और हम उसकी पूरी कवरेज करते हैं आने के बाद में। जो संजय जी राठौर है, महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मिनिस्टर है, वो यहाँ पहुँच रहे हैं। और साथ में माजी दरियापुर के आमदार है अभिजीत जी अर्थुर, वो भी यहाँ पहुँचने वाले हैं। और प्रभाग 22 के अंदर, प्रभाग 22 में शिवसेना शिंदे गुट के 4 उम्मीदवार यहाँ पे मौजूद है। और वो चारों उम्मीदवार आज शिवसेना के हेड ऑफिस का यहाँ पे ओपनिंग होने जा रहा है, इसका उद्घाटन है संजय राठौर के हाथों। तो हम पूरी कवरेज करते हैं, पूरी कवरेज करके वो आप तक पहुँचा के मैं दिखाना चाहूँगा। काफ़ी तादाद में यहाँ महिलाएं आके बैठी है अपने कैमरामैन से पीछे। वेट यहाँ पे वेट इंतजार किया जा रहा है संजय जी राठौर का। और कुछ ही समय में यहाँ पे हमारी ताई भी सामने बैठी है। और कुछ ही समय में संजय जी राठौर महाराष्ट्र राज्य कैबिनेट मिनिस्टर, यवतमाल जिले के पालक मंत्री है, और माजी आमदार अभिजीत जी अर्थू जो दरियापुर के हैं, वो भी यहाँ पहुँच रहे हैं। तो हम पूरी कवरेज करते हैं, पूरी कवरेज लेके वो आप तक पहुँचाते हैं। मान और शान, हिंदू हृदय सम्राट, करोड़ों हिंदू हृदयों में वास करने वाले पूजनीय एवं आदरणीय माननीय श्री बाला साहेब ठाकरे साहेब एवं माननीय श्री आनंद दिघे साहेब के पुण्य स्मरण के साथ उनके श्री चरण कमलों में सादर नमन करता हूँ। हमारे मार्गदर्शक सम्माननीय राष्ट्रीय शिवसेना के राष्ट्रीय सचिव अभिजीत कप्तान अभिजीत अरसूर साहेब, शिवसेना सह संपर्क प्रमुख श्याम भाऊ देशमुख, शिवसेना जिला प्रमुख आशीष भाऊ धर्माले, शिवसेना जिला प्रमुख संतोष भाऊ बद्रेका, समस्त बडनेरा वासियों की ओर से बहुत बहुत स्वागत करता हूँ, स्वागत करता हूँ, स्वागत करता हूँ। नारे नहीं नीयत साफ चाहिए, नारे नहीं नीयत साफ चाहिए, नेता नहीं एक सच्चा इंसान चाहिए जो हर सुख दुख में साथ निभाए। वो वोट उसी को जिसे जनता का मान चाहिए। इसी बुलंद आवाज और संकल्प को लेकर चलने वाले बडनेरा शहर के प्रभाग क्रमांक 22 से अधिकृत और कर्मठ उम्मीदवार सो मनाली प्रकाश पाटिल, श्री ललित राजन झंझाड़ पहुरकर सॉरी मनाली प्रकाश पहुरकर, श्री ललित राजन झंझाड़, तो तेजस्विनी बंडू सरोदे, श्री संजय कटारिया जी का इस भव्य कार्यक्रम में हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं। गली गली की समस्या जिसकी पहचान हो, जनता की आवाज जिसकी जुबान हो, वादों से नहीं काम से जो जाना जाए, वही सच्चा नगर सेवक, वही हमारी शान हो। साथ ही में मैं इन चारों उम्मीदवारों के साथ कंधे से कंधा मिलाकर दिन रात सुबह शाम स्वर्गीय बाला साहेब ठाकरे साहेब, आनंद दिघे साहेब तथा महाराष्ट्र के लाडली बहनों के लाडले भाई सम्माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के विचारों व विजनों को जन जन तक पहुंचाने वाले समस्त शिवसेना के निष्ठावान कार्यकर्ताओं का भी हृदय से अभय समर्पण, परिश्रम
और त्याग के बिना इन उम्मीदवारों का यह यात्रा इतनी सशक्त और सफल नहीं हो सकती है। आपका योगदान उतना ही महत्वपूर्ण है जितना इन उम्मीदवारों का। तो इसी बीच में स्वागत करने के लिए हमारे चारों भी उम्मीदवारों से निवेदन करूंगा कि कैप्टन अभिजीत अरसुर साहब का स्वागत करें। जोरदार तालियां करेंगे। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की। अब मैं नीलेश भैया चौहान छत्रपति शिवाजी महाराज की। बता देना चाहता हूं कि हमारे ललित भैया सर्वसामान्य शेतकरी परिवार से निकले हैं। उन्होंने अपने कार्यकाल में या अपने समाज सेवा के कार्य में उन्होंने 20 वर्षों से बहुत बड़ा योगदान दिया है। साथ ही साथ समाज सेवा हो, विद्यार्थियों का मार्गदर्शन हो, भारतीय विद्यार्थी सेना का मार्गदर्शन हो, शिवसेना का कार्य हो, उसमें बहुत जोरदार और अच्छे तरीके से उन्होंने अपनी कर्मठता को निभाया और बहुत ही सुंदर तरीके से शिवसेना के नाम को पूरे बडनेरा में प्रदर्शित किया। साथ ही साथ आपको बता दिया जाए कैप्टन अभिजीत साहब जी को कि हमारे बडनेरा शहर में एकमात्र ऐसा समाज सेवी है जो जब भी रामनवमी होती है तो किसी का कोई सहयोग नहीं लेगा और खुद के स्वखर्च से और बहुत ही जोरदार, जिसको पूरे बडनेरा वासी देखते रह जाते हैं, ऐसी एक शोभा यात्रा निकालते हैं जो यादगार रहती है। तो उसके लिए ललित भैया का बहुत बहुत धन्यवाद कि आपने इतना अच्छा इनिशिएटिव लिया और साथ ही साथ अपना कार्य कर रहे हैं। तो इसी तरह सभी का स्वागत का ये सत्र पूरा होता है और हमारे सम्माननीय अतिथि अभिजीत अरसुर सर, श्यामबाबू देशमुख साहब से निवेदन करूंगा कि कृपया हमें मार्गदर्शित करें। जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज, तमाम हिंदूंचा मानबिंदू सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो व आजच्या अमरावती महानगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22च्या सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित असलेले कॅप्टन माजी आमदार अभिजीत अरसुर साहेब, माझे सहकारी आदरणीय सुनीलजी ढिके जिल्हा प्रमुख अमरावती, सर्व उमेदवार मराठेताई, आमच्या दोन्ही सरोदेताई, त्यानंतर पौरकरताई, ललित भाऊ झंजाळ, संजय कुमार कटारिया, आमच्या मातोश्री बसल्या व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीत आहे सातत्यानं या प्रभागामध्ये ललित झंजाळ काम करत असतो, त्याच्याबरोबर आपण सगळे असतात आणि हे काम करत असताना तो कधीही कंजूसपणा करत नाही, मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून आपण परत एकदा निवडणुकीला तो आणि त्यांचे सहकारी सर्व उमेदवार इथे उभे झालेले आहे आणि त्यांना परत आपल्याला या प्रभागाच्या विकासासाठी निवडून द्यायचं आहे। माननीय अभिजीतजी अरसुर यांच्या मार्फत या प्रभागामध्ये त्याने करोडो रुपयाचा निधी आणलेला आहे आणि हे विकासाचं काम करत असताना कोणाचं मन दुखणार नाही, कोणाचं अडीअडचणीमध्ये तो आपला सहभाग नोंदवतो। मग हे नगरसेवकाचं काम आहे
मग विरोधातले नगरसेवक तुम्हाला एवढा प्रतिसाद देतील का, याकडे सुद्धा आपण लक्ष वेधलं पाहिजे. मला माहित आहे की अनेक लोक अनेक गोष्टी करत असतात. इलेक्शन आहे आणि चांगला वाईट प्रचार होत असतो, परंतु आपण आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सातत्याने नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे. परंतु नागरिक त्याच वेळेस लक्ष देईल की आपण जेवढे समर्थक इथे उपस्थित आहात त्या समर्थकांनी त्यांच्यापर्यंत जाऊन धनुष्यबाण या चिन्हाचा प्रचार केला पाहिजे, आपल्या उमेदवाराचं महत्त्व सांगितलं पाहिजे. आणि हे सांगत असताना आपले उमेदवार कसे निवडून येईल याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण आगामी काळात एक मतदार म्हणून नव्हे तर प्रचारक म्हणून काम केलं पाहिजे. 4 दिवस राहिलेले आहेत, 4 दिवस, आणि या 4 दिवसात विरोधक फार चतुर आहे आणि तुमच्या प्रभागाकडे तर विशेष लक्ष आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे का आपण डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे. मला माहित आहे काही 4ही उमेदवार तुम्ही निवडून आणाल यात कुठेही शंका नाही, परंतु हे काम करत असताना आपल्याकडून कोणतीही चुकी होणार नाही. 4ही उमेदवाराचा सारखा प्रचार झाला पाहिजे. आणि ह्या जर प्रचार झाला आणि हे जर 4 उमेदवार तुम्ही निवडून दिले तर पुढच्या 5 वर्षात अभिजितदादाच्या मार्फत 1ही रुपया तुम्हाला कमी पडणार नाही. कारण सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, एवढं या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कोरोना काल चल रहा था और मुझे मेरे किसी रिलेटिव के लिए बहुत अर्जेंट ऑक्सीजन सिलेंडर की जरूरत थी. मैंने एक कॉल किया भैया को 2:30 बजे और भैया ने तुरंत 1 घंटे में मेरे लिए वो अरेंजमेंट करके दी. तो ललित भैया एक जीवंत उदाहरण है कि उन्होंने अपने कार्यकाल में या वैसे भी कहां पर अन्नदान करना हो, कहीं पर रक्तदान करना हो और कोरोना काल में विशेष किराना वाटप करना हो, तो भैया ने 3 महीनों तक सतत अपनी सेवा देकर हमें बता दिया कि सच्चा समाज सेवी पद से नहीं होता, सच्चा समाज सेवी जो होता है अपने दिल से होता है. तो सर जी से निवेदन करूंगा कि कृपया हमें मार्गदर्शित करें. सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेजी यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय पक्ष नेते एकनाथजी शिंदे साहेब, आनंदरावजी अडसूळ साहेब, माजी केंद्रीय मंत्री, आमचे नेते माजी आमदार राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजितजी अडसूळ, या अमरावतीचे सहसंपर्क प्रमुख शामभाऊ देशमुख, माझ्यासोबत आलेले दर्यापूरचे तालुका प्रमुख गणेशरावजी लाजूरकर, विनोदभाऊ वडतकर, या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे उभे असलेले या 22 नंबरच्या प्रभागातले 4ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीला आता गती आलेली आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार हा मतदारापर्यंत पोहोचत आहे आणि या मतदारापर्यंत पोहोचत असताना प्रत्येकाचं व्हिजन एकच आहे की मी विकास करणारे उमेदवार आहेत. राजकारणात आता बरेच वर्षापासून तुम्ही ललितला ओळखता, या प्रभागातल्या सर्व उमेदवारांना ओळखता आणि आपण दिलेले जे उमेदवार आहेत हे सेवाभावी वृत्तीनं या ठिकाणी आलेले उमेदवार आहेत आणि या अशा लोकांना आपण सभागृहात जर पाठवलं तर या प्रभागाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही.
याचं कारण असं आहे, आपण सर्वांनी सांगितलं या ठिकाणी की या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत. आणि नगरविकास मंत्री असताना खऱ्या अर्थानं शहराचा महानगरपालिका असू द्या, नगरपालिका असू द्या, नगरपंचायत असू द्या, यांना निधी देण्याचं काम हे नगरविकास खातं देतो आहे. आणि या खात्याच्या माध्यमातून जर या ठिकाणी आपण शिवसेनेचे 4ही उमेदवार मोठ्या फरकानं निवडून दिले, एवढी या ठिकाणी आपल्याला सर्वांना गावी देतो व आपल्या प्रभागाचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात आपण बळकट केले पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय दिला आला पाहिजे, तरच आपल्या या ठिकाणचा विकास साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या 4ही उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना किंवा जे काही माझ्या भगिनी आहेत, आपण चुलीपर्यंत पोहोचता. सगळ्यात जर जवळ घरात कोणी जर जाऊ शकत असेल तर आपण जाऊ शकता. आपण साहेबांनी दिलेल्या योजनांचं खऱ्या अर्थानं आपल्या माता भगिनींसाठी जे काही काम केलं शिंदे साहेबांनी, ती घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्या माता भगिनींची आहे. आपण फक्त मतदार नाही, आपण फक्त कार्यकर्ते नाही, तर आपण प्रत्येकजण या प्रभागातले उमेदवार म्हणून जर आपण या ठिकाणी काम केलं तर आपल्या 4ही उमेदवाराला कोणीही पाडू शकत नाही. व 4ही उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख शांभाऊ देशमुख, जिल्हा प्रमुख सुनील बौटिके, सतनामखोर हुट्टाताई, मराठेताई, तेजस्विनी सरोदेताई, मनालीताई पौडकर, संजयजी कटारिया, ललित झंजाळ, राजूभाऊ देवडा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व माताबंधू भगिनींनो, सर्व मित्रांनो, आज सर्वात पहिले ललित झंजाळ, कटारियाजी, मनाली पौडकर आणि सरोदेताई यांच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं हे या ठिकाणी जाहीर करतो. आणि ललित काही आपल्यासाठी नवा नाही. गेले कित्येक वर्ष म्हणजे कित्येक दशक समाजसेवक म्हणून, शिवसेनेचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून हा जनतेच्या समोर आहेच. मगाशी ज्यांनी सांगितलं की माझ्या स्वतःबरोबर जेव्हा कोरोनामध्ये मला गरज लागली आणि रात्री 2:30 वाजता फोन केला आणि ललितनी लगेच ते काम करून दिलं. खऱ्या अर्थानं हीच खरी शिवसैनिकाची ओळख असते आणि म्हणूनच एक शिवसैनिक म्हणून आमचा ललित अतिशय चांगलं कार्य या प्रभागामध्ये करतोय. आता काही वर्षांपूर्वी ललित आणि आम्ही तसे एका पक्षामध्ये नव्हतो, कारण पक्ष विभाजन झाले. ललित तिकडेच थांबला होता, आम्ही इकडे शिंदे साहेबांबरोबर आलो. परंतु एक चांगला कार्यकर्ता म्हणून हा ललित त्या ठिकाणी माझ्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होता. कारण शेवटी कार्यकर्ता आणि पदाधिकारी जर चांगलं कार्य करत असेल आणि ते समाजसेवा आणि जनतेसाठी असेल तर पक्ष बघायचा नसतो, असं आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं. आणि म्हणून सतत ललितच्या पाठीमागे मी हमेशा उसके पीछे था हूँ और भविष्य में भी रहूंगा, ये खास करके कहना चाहता हूं. आज आपण बघाल तर हे सांगायचं कारण हे की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, मी आमदार नव्हतो, परंतु पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काही अधिकार जे माझ्याकडे आहेत त्या अधिकाराने जेव्हा मला ललितनी सांगितलं दादा मला निधी पाहिजे त्याच्या वॉर्डासाठी, आणि ललितला विचारा कितीचा निधी दिला तुला? 1.5 कोटी रुपये. मी आमदार नसताना शिंदे साहेबांनी ललितला निधी दिला
आणि नगरसेवक तोही नव्हता तेव्हा, तोही माजी नगरसेवक होता, मी माजी आमदार असताना आम्ही जर 1.5 करोड रुपये या प्रभागासाठी आणू शकतो तर एक गोष्ट लक्षात घ्या, ललित जर या ठिकाणचा जर नगरसेवक असेल तर मला वाटतं 150 करोड आणायला सुद्धा कमी पडते. आणि त्यामुळे प्रभागातल्या मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हे बाकीचं घाणेरडं राजकारण सोडा, परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपला विकास करून घ्यायचा असेल, जनतेच्या सेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला ललित, मनालीताई पौडकर, सरोदेताई आणि आमचे कटारियाजी हे चारही जनतेमध्ये वावरणारी लोक आहेत, जनतेची कामं करणारी लोक आहेत, जनतेची सेवा करणारी लोक आहेत. आणि यांना जर आपण निवडून दिलं तर नक्कीच या प्रभागाचा सुद्धा विकास होईल आणि प्रभागाचा विकास झाला तर नक्कीच या अमरावती शहराचा सुद्धा विकास होईल. आणि खास करून आपण पाहिलं असेल या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये 2 पक्ष कशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करत होते. या ठिकाणी युतीमध्ये 6 जागा दिल्या, 9 जागा दिल्या, तरी सुद्धा 40 जागा एकमेकासमोर टाकल्या आणि पुन्हा राजकारणाचा चिखल या ठिकाणी अमरावतीमध्ये झाला. हा त्याच्या विरोधात टाकतोय, हा त्याच्या विरोधात टाकतोय. पंतप्रधान असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष हा एका छोट्या पक्षासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिलेली उमेदवारी मागे घेतो आणि जेव्हा हा प्रकार मी सर्व मीडिया समोर मांडला की बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता कुठेतरी बघण्याची गरज आहे तुमच्या पक्षाचं काय होतंय, आज कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांवर सुद्धा अन्याय भारतीय जनता पार्टीचा होतोय, आणि जेव्हा मी सगळ्या मीडियावर सांगितलं तेव्हा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला जाग आली. आणि काल जेव्हा बावनकुळे पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये आले, त्यांना साक्षात्कार झाला का वरून कोणाचा दबाव आला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानची युती ही तोडली अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना करायला लागलं. याचा अर्थ शिवसेना किती चांगलं काम करते, शिवसेनेचे उमेदवार किती स्ट्रॉंग आहेत आणि जो मेसेज त्या ठिकाणी त्या 2 पक्षांनी जनतेमध्ये घाणेरडा मेसेज दिला होता, त्या ठिकाणी राजकारणाचा चिखल केला होता, हे जेव्हा जनतेमध्ये त्याच्या भावना, जनतेच्या भावना जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यावेळी त्यांना ती युती तोडावी लागली. परंतु आम्ही त्या घाणीमध्येच गेलो नाही. याचा अर्थ आपण सर्व या चौघांवर प्रेम करणारे लोक आहात. त्या चौघांना त्यांच्या पाठीशी उभे राहणार. आपण चुरीपर्यंत जाऊ शकता, घराघरामध्ये घुसू शकता. पुरुषांना सुद्धा मी सांगू इच्छितो, फक्त जय भवानी जय शिवाजीचा नारा देऊन समोरून निघून जायचं नाही, तर आपण प्रत्येकाने एरिया वाटून घ्या, त्यांच्या घरामध्ये पोहोचा. आमचा उमेदवार, आमचे 4ही उमेदवार कशा पद्धतीने चांगले आहेत ते सांगा. आमच्याकडे नगर विकास मंत्री आहे, ज्या शहराचा विकास खऱ्या अर्थानं जर कोणी करू शकत असेल तर फक्त आणि फक्त नगर विकास मंत्रीच करू शकतो. कारण तो निधी, ते पैसे या नगर विकासासाठी कोण देऊ शकतं तर तो नगर विकास मंत्री देऊ शकतो आणि ते म्हणजे एकनाथजी शिंदे. अरे जर फक्त एकनाथजी शिंदे साहेबच या नगराच्या विकासासाठी जर निधी देऊ शकतात तर मला सांगा बाहेरच्या पोरासाठी कोण पैसे टाकेल का? आपल्या पोरांनी आपल्याला कॅडबरी मागितली, बाजूच्या पोरांनी कॅडबरी मागितली, आपण एखाद्या वेळेस समजून चला कॅडबरी मागितली आपण देऊन टाकू. आपल्या पोरांनी सांगितलं बाबा मी आता मोठा झालो, मला स्कूटर पाहिजे. बाप पैसे असतील काय नसतील काय उधारीवर इकडून तिकडून कसंही आणून आपल्या पोरासाठी स्कूटर घेऊन दे. बाजूच्या पोरांनी येऊन म्हटलं बाबा अंकल मुझे स्कूटर चाहिए, अंकल स्कूटर देईल का? नाही देणार. आज तशीच परिस्थिती एकनाथजी शिंदे साहेब, ललित म्हणा, मनालीताई म्हणा, सरोदेताई म्हणा, कटारिया साहेब म्हणा, हे सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे नगरविकास मंत्री पैसे कोणाला देईल? दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना. नगरसेवकाचा माणूस आहे, त्यांचा माणूस आहे, एकनाथ शिंदेचा माणूस आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट जनतेला समजावून सांगितली पाहिजे की खऱ्या अर्थानं जर प्रभागाचा जर तुम्हाला जर विकास करून घ्यायचा असेल तर ललित आणि त्याची जी टीम आहे, आणि म्हणून या सगळ्या मिक्सर दिला तर त्याचा हँडल देईल, म्हणजे अशी हे लोक आपल्या सगळ्यांना काय
आता जुने आहेत, नवीन नाही आहेत. आणि त्यामुळे या आणि हे किती दिवस पुरणार तुम्हाला? ते निवडणुकीत तुम्हाला देणार. त्या गटारी कोण देईल? ललित जंजाळ. तुम्हाला चांगली शाळा कोण देईल? ललित देईल. चांगले हॉस्पिटल कोण देईल? चांगले डॉक्टर कोण देईल? चांगले नर्सेस कोण देईल? सगळ्या महानगरपालिकेशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं सामर्थ्य जर कोणी ठेवतं तर 22 क्रमांक प्रभागातील हे सर्व उमेदवार जे आपल्या समोर उपस्थित आहेत यांच्यामध्येच ते सामर्थ्य आहे ना. आता आजपासून कामाला लागायचंय. येणारे 3 दिवस 4 दिवस सकाळ ते रात्र आता झोप विसरा. दुपारी आली झोप, जेवलो, आता झोप आली. सध्या 3 दिवस थोडंसं थांबा. 3 दिवस, फक्त 3 दिवस. 13 तारखेपर्यंत प्रचार. 14ला तर तुम्हाला डोळ्यात तेल घालून तुम्हाला बसावं लागणार, कारण किराणा येणार आहे. लोकांना सांगा किराणा घ्या, पैसे येतील. आणि 2000ची नोट असायची, आम्ही म्हणायचो बाबा गांधी बापू येतील. आता 500ची नोट आहे तरी गांधी बापूच आहेत त्याच्यावर. त्यामुळे गांधी बापू कुठल्याही रूपात येऊ या घ्या. गांधी बापूंना नाही बोलू नका, बापूंना वाईट वाटेल. परंतु मतदान करताना डोकं, डोळे आणि आपली स्मरणशक्ती ही उघडी ठेवा. आणि मतदान करताना जो आपला खऱ्या अर्थानं विकास करू शकेल, जो आपल्या तरुणाईसाठी चांगलं भवितव्य घडवू शकेल, अशा तरुणांना, अशा आमच्या कटारियासारख्या सिनियर माणसाला, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कितीतरी वर्ष काम केलं. आमच्या हुडाताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये कितीतरी वर्ष काम केलं, पण त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टी सोडून आज चांगला हिंदुत्वाची कास धरणाऱ्या शिवसेनेमध्ये आले. मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचा सुद्धा पाठबळ आपल्याला त्या ठिकाणी लाभणार आहे. आणि अशा या जुन्या जाणत्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून येण्यासाठी अजून ताकद आम्हाला त्यामुळे मिळालेली आहे. त्यामुळे हुडाताईंचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो, कटारिया साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सरोदेताई, मनालीताई आणि ललित जंजाळ यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी हजर झालात. या ठिकाणी तुम्ही तुमचा पाठिंबा आमच्या 4ही पदाधिकाऱ्यांना दिलात. या ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण इकडे आहात. येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेची निवडणूक झाल्यावर 16 तारखेला निवडून आल्यावर 4ही उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज शिवसेना शिंदे गढ़ के प्रचार कार्यालय का उद्घाटन यहाँ पे हुआ है। माजी आमदार अभिजीत जी हैं और मौजूद है, पूरे उनकी टीम यहाँ मौजूद है। प्रभाग 22 के 4 उम्मीदवार यहाँ पे मौजूद है और हम हमारे साथ में जुड़ रहे हैं अभिजीत जी अरसूल। अभिजीत सर, ललित जंजाल जो एक नाम है, एक नाम ही काफ़ी है, पहचान की आवश्यकता नहीं है। हमने देखा कोरोना काल के समय के अंदर भी ललित भाऊ ने बहुत अनगिनत काम किए, बहुत सराहनीय कार्य काम किए। और हमेशा देखता हूँ कि रमज़ान का महीना होता है, जैसे गणपति जी की निवडणूक निकलती है, तो वो निवडणूक को रोका जाता है ताकि नमाज हो रही है। मतलब बहुत बड़ी बात है ये। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बुद्धिस्ट सभी समाज को लेकर चल रहे हैं और हमने देखा है कि प्रभाग 22 के अंदर इनको अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, लोगों की मोहब्बत जुड़ी हुई है, सभी समाज के लोग चाहते हैं। हमारी शुभकामनाएं पूरे पैनल के साथ में। मैं चाहूँगा अभिजीत अरसूल, हमारे चैनल के माध्यम से बढ़ने वाला प्रभाग 22 के वासियों को आप क्या कहना चाहेंगे? देखिए, खास करके आपने जिस तरह से कोरोना का जिक्र किया, ललित जंजाळ एक समाज सेवक है और इतने सालों से एक कार्यकर्ता के नाते मेरे साथ पिछले कई सालों से जुड़ा हुआ है। युवा सेना हो, शिवसेना हो के माध्यम से इसने हमेशा एक पदाधिकारी के नाते बहुत अच्छा काम किया है। जनता के सेवा में हमेशा मौजूद होता है। आंदोलनों में उसने भाग लिए है और कोरोना में तो आपने खुद ही कहा कि बहुत ही अच्छा काम इनका यहाँ की जनता के लिए रहा है। और इतना ही नहीं, आज सर कोरोना की एक खास बात बताता हूँ कि मीडिया को इन्वॉल्व नहीं किया। एक मेन बात क्वालिटी है, तो लोग क्या है, मतलब 5 किलो अनाज बांटते हैं, मतलब मीडिया को बुला के फ्लैश करते हैं। इन लोगों ने रोका मीडिया को इन्वाइट नहीं किया। यही तो खासियत है। जिसको काम करना होता है वो काम करता है, लोगों को दिखाता नहीं है। और जिसको सिर्फ दिखाना होता है वो थोड़ा करके बहुत ज्यादा दिखाता है। और यही ललित की खासियत है कि वो काम ज्यादा करता है, दिखाता कम है। इतना ही नहीं, तो प्रभाग क्रमांक 22 में पिछले 2 साल में, 1.5 साल में, आज एकनाथ जी शिंदे साहब जब सीएम थे तब करीब 1.5 से 2 करोड़ के काम उसने मुझे ही खुद कहा था, मुझे एकनाथ शिंदे साहब को मिलना है और मुझे काम चाहिए। एकनाथ शिंदे साहब के पास गया, उसने साहब को कहा कि मेरे प्रभाग में मुझे काम चाहिए, और तभी करीब करीब 1.5 से 2 करोड़ रुपए का निधि उसने
जबकि पिछले 4 साल से यहाँ पर आपने देखा कि महानगर पालिका भी मौजूद नहीं थी, ना नगर सेवक कोई मौजूद थे। उसके बावजूद एक जनता से जुड़ा हुआ कार्यकर्ता है और इसीलिए मैं नगर सेवक नहीं हूँ, मुझे कौन पूछने वाला है, ऐसा एटीट्यूड न रखते हुए, नगर सेवक न होते हुए भी वो वहाँ पर आया, मुंबई आकर शिंदे साहब को मिला, साहब से पैसे वितरित करवाए और यहाँ पर आके अच्छे से काम किया। तो ये एक अच्छी पहचान ललित की है और इसीलिए मैं चाहता हूँ कि भविष्य में सही मायने में अगर प्रभाग का विकास करना है, कटारिया जी जैसा एक सीनियर भारतीय जनता पार्टी से जुड़ा हुआ पदाधिकारी कार्यकर्ता, आज उन्हें वहाँ पर उम्मीदवारी नहीं दी गई। आज शिवसेना से हमने उनको उम्मीदवारी दी है। मैं चाहता हूँ जनता ने वो भी सोचना चाहिए कि जमीन से जुड़े हुए ऐसे कार्यकर्ता को भी हमें चुन के लाना है। मनाली पऊरकर हो या सरोदे हो, ये भी एक बहुत अच्छे तरह से काम जनता का करते आई है। ये चारों उम्मीदवारों का पैनल बहुत ही अच्छी तरह से चल रहा है। ललित और उनकी टीम को मैं बहुत-बहुत बधाई देता हूँ कि बहुत ही अच्छी तरह से कार्यकर्ता पदाधिकारी उनके पीछे भाग रहे हैं, दौड़ रहे हैं। बहुत ही अच्छा उत्साह यहाँ के जनता में है। मैं सारी जनता को विनती करता हूँ कि अच्छे कार्यकर्ताओं को अगर आप और आगे लेकर जाएँगे, उनको चुनकर लाएँगे, तो उनको जो भी उनके काम होंगे, जो भी विकास के कार्य है, उसमें मैं आपको मेरी तरफ से आपको मैं कहना चाहता हूँ कि एकनाथ जी शिंदे साहब के माध्यम से जितना भी निधि हो, जितना भी पैसा हो, वो इस प्रभाग के लिए लाने का काम और ज़िम्मेदारी मेरी रहेगी और इस प्रभाग का पूरे विकास की ज़िम्मेदारी मेरी रहेगी और अच्छे से अच्छा काम करके दिखाने की ज़िम्मेदारी ये चारों उम्मीदवारों की रहेगी। इतना ही मैं यहाँ पे कहना चाहता हूँ। ये शुभकामनाएं हमारे आपके साथ में। ये थे माजी आमदार अभिजीत जी अरसोड़ और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन संतोष शर्मा के साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र।